राजनाथ सिंग यांच्या अध्यक्षतेखाली आज सकाळी 11 वाजता सर्वपक्षीय बैठक। अमित शहा, किरेन रिजिजू बैठकीला सरकारचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहणार। सगळ्या पक्षांना बैठकीचं निमंत्रण पाठवलं। आज बोलावण्यात आलेल्या सर्वपक्षीय नेत्यांच्या बैठकीला महाविकास आघाडीचे नेतेही उपस्थित राहणार। महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे, संजय राऊत आणि अरविंद सावंत उपस्थित असतील। सर्वपक्षीय बैठकीला अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार, तर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून श्रीकांत शिंदे उपस्थित राहणार। सर्वपक्षीय बैठकीत राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगेही सहभागी होणार। बैठकीत पंतप्रधान मोदींनीही सहभागी व्हावं, काँग्रेसची मागणी। भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर हानी झाल्याची पाकिस्तानची कबुली। 37 जण ठार झाल्याचा दावा, निरपराध नागरिकांचा जीव गेल्याचा पाकिस्तानचा कांगावा। ऑपरेशन सिंदूरनंतर संपूर्ण पाकिस्तानात प्रचंड घबराट। इस्लामाबाद, लाहोरमध्ये रात्रभर ब्लॅकआउट, रावळपिंडी, कराचीतही रात्रभर ब्लॅकआउट। भारताच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचा सीमेवर सातत्यानं गोळीबार। रात्रभर पाकिस्तानी तोफांचा एलओसीवर गोळीबार। भारताचंही पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर। पाकिस्तानसोबत सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर लष्कर अलर्ट मोडवर। जम्मूतील आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर अलर्ट लागू। पाकिस्तानातील ज्या भागात ऑपरेशन सिंदूर पार पडलं त्या भागातील सॅटेलाइट इमेजेस समोर। बागलपूरच्या जामिया मशीद परिसरातील हल्ल्याआधीची आणि हल्ल्यानंतरची दृश्य समोर। पाकिस्तानमध्ये झालेल्या नुकसानाचे फोटो समोर आले आहेत। मॅक्सार टेक्नॉलॉजीनं घेतलेल्या सॅटेलाइट फोटोतून जैश ए मोहम्मदच्या तळाचं झालेलं नुकसान आणि मुरिदकी शहरातील नुकसानातून भारताचं यश किती मोठं आहे हे उघड होतंय। भारताच्या एअर स्ट्राईकनंतर पूंछमध्ये पाकिस्तानकडून अंधाधुंद गोळीबार। आतापर्यंत 15 निष्पाप भारतीयांचा मृत्यू तर 30 पेक्षा अधिक जण जखमी असल्याची लष्कराची माहिती। पूंछमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात हरियाणाचे जवान दिनेश कुमार शहीद। मुख्यमंत्री नायब सिंग सैनीसह अनेकांकडून शोक व्यक्त। तुमचं योगदान देश कधीही विसरणार नाही, सैनींची एक्सपोज। बहावलपूरमध्ये दहशतवाद्यांचे मृतदेह ट्रॅक्टरवरून स्मशानभूमीत नेले। एकूण 5 मृतदेह पाकिस्तानी ध्वजात गुंडाळून स्मशानभूमीत नेले। भारतीय लष्करानं कोटलीतील अब्बास दहशतवादी तळावरील हल्ल्याचा व्हिडिओ शेअर केला। कोटलीतील अब्बास हे तळ लष्कर-ए तैयबाच्या प्रशिक्षण देण्याचं मुख्य केंद्र आहे। हल्ल्यानंतर जैश ए मोहम्मदच्या हेडक्वार्टरचा नवा व्हिडिओ समोर। जैशचं बहावलपूरमधलं हेडक्वार्टर जमीनदोस्त। कुख्यात दहशतवादी खालील मोहम्मद आलमचा देखील खात्मा। लष्कर हेडक्वार्टरवर झालेल्या हल्ल्यामध्ये त्याचा खात्मा झालाय। मुरिदकेमध्ये मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांसाठी नमाज जनाना। मुरिदके फुटबॉल स्टेडियममध्ये मोठ्या संख्येनं पाकिस्तानी नागरिक जमले। लष्कर समर्थकांकडून भारताचा बदला घेण्याची मागणी। पहलगाम हल्ल्याचे फोटो व्हिडिओ असतील तर आमच्याशी संपर्क साधा। हल्ल्याशी संबंधित कोणत्याही प्रकारची माहिती असेल तरीही त्वरित कळवा, एनआयएचं जनतेला आवाहन। ऑपरेशन सिंदूर नंतर सोशल मीडियावर दिशाभूल करणारी माहिती व्हायरल। यात लष्कराच्या कारवाईचे खोटे व्हिडिओ, फेक फोटो आणि खोट्या मृत्यूंच्या आकडेवारीचा समावेश। त्यामुळे केंद्रानं सायबर सुरक्षा वाढवली। यूकेचे माजी पंतप्रधान ऋषी सुनक यांचं ऑपरेशन सिंदूरला समर्थन। भारताच्या दहशतवाद विरोधी कारवाईचं कौतुक केलं। आंतरराष्ट्रीय सुरक्षेसाठी अशा मोहिमा महत्त्वाच्या, ऋषी सुनक यांची माहिती। ठाकरेंच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून ऑपरेशन सिंदूरचं कौतुक। भारतानं पाकिस्तानला घरात घुसून मारल्याचं म्हणत सैन्याचं कौतुक। ऑपरेशन सिंदूर नंतर देशभरात 300हून अधिक विमान फेऱ्या रद्द। खबरदारी म्हणून 25 विमानतळावरील कामकाज तात्पुरतं बंद। इंडिगोची 165 विमानं रद्द। 10 मेपर्यंत सकाळी 5:30 वाजेपर्यंत उड्डाण सेवा बंद राहणार। हवाई प्रतिबंधामुळे अमृतसर आणि श्रीनगरहून उडणारी सेवा रद्द। पाकिस्तानवर भारताच्या एअर स्ट्राईकनंतर इंडिगोचा निर्णय। भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर नियोजित हज उड्डाणं अधिकृतपणे रद्द। त्यामुळे शेकडो यात्रेकरूंच्या प्रवासामध्ये अडथळा। ऑपरेशन सिंदूरमुळे धरमशाला विमानतळ तात्पुरतं बंद। आयपीएल संघाच्या प्रवासावर परिणाम। पाकिस्तानवरील एअर स्ट्राईकनंतर श्रीनगर, जम्मू, लेह, चंदीगड, बिकानेरसह भारतातील 16 विमानतळं बंद। खबरदारी म्हणून सीमेलगत असलेली सगळी विमानतळं बंद। पाकिस्तानचं हवाई क्षेत्र विमानांसाठी खुलं। पाकिस्तानातील नागरी विमान वाहतूक प्राधिकरणाची माहिती। कारवाईनंतर एअर इंडियाकडून सेनेतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी विशेष सूट। 31 मेपर्यंत फ्लाईटचं तिकीट रद्द केल्यास पूर्ण परतावा, तर 30 जूनपर्यंत फ्लाईटची वेळ बदलण्यास एअर इंडियाकडून सूट।
काश्मीर विद्यापीठानं 10 मे पर्यंतच्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आलेल्या परीक्षांचं नवीन वेळापत्रक लवकरच जाहीर होणार. काश्मीर विद्यापीठाकडून निवेदन जारी. जम्मू, सांबा, कठुआ, राजौरी आणि पूंछ जिल्ह्यातील सगळी शाळा, महाविद्यालय आणि शैक्षणिक संस्था आज देखील बंद राहणार. जम्मूच्या विभागीय आयुक्तांची माहिती. जम्मू काश्मीर सरकारकडून अपवादात्मक प्रकरण वगळता सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सर्व प्रकारच्या रजा रद्द. तणावाच्या पार्श्वभूमीवर विभाग प्रमुखांना रजा मंजूर न करण्याचे आदेश. ऑपरेशन सिंदूर राबवणाऱ्या शूर भारतीय सैन्याच्या समर्थनार्थ नागपुरात मशाल रॅली. हाती मशाल, तिरंगा आणि भारत माता की जय अशा घोषणा देत गंजीपेठ, भारत माता चौक, रजवाडा पॅलेस परिसरातून ही रॅली काढण्यात आली. आयपीएलमध्ये काल चेन्नई विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्सच्या सामन्यादरम्यान राष्ट्रगीत वाजलं. भारतीय सैन्यानं राबवलेल्या ऑपरेशन सिंदूर नंतर सैन्याच्या समर्थनार्थ राष्ट्रगीतानं कालच्या सामन्याची सुरुवात झाली. अमृतसरच्या गोल्डन टेम्पल परिसरात काल दोनदा ब्लॅकआउट. रात्री 10:30 आणि रात्री 1:30 वाजता ब्लॅकआउट. त्यानंतरची दृश्य समोर. अयोध्येमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी मोहिमेनंतर जल्लोष साजरा. अयोध्येमध्ये साधू महंतांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. मॉकड्रिल नंतर उरण शहरामध्ये ब्लॅकआउट. संपूर्ण उरण शहराचा विद्युत पुरवठा 10 मिनिटांसाठी बंद केला. उरणकरांनी दहशतवादाविरोधात उत्स्फूर्तपणे भूमिका बजावली. मुंबईमध्ये विविध ठिकाणी मॉकड्रिल. दादरच्या डिसिवा शाळेमध्ये सायन वाजवून नागरिकांना अलर्ट करण्यात आलं. नागरी संरक्षण दलाकडून हे मॉकड्रिल केलं गेलं. लोकमान्य टिळक टर्मिनसमध्ये मॉकड्रिल. आरपीएफ आणि जीआरपीएफ कडून संयुक्त मॉकड्रिल. यावेळी पोलिसांनी प्रवाशांना आपत्कालीन परिस्थितीबद्दलची माहिती दिली. मुंबईच्या भाभा ऑटोमिक्स रिसर्च सेंटरमध्ये मॉकड्रिल. नागरी संरक्षण दल, मुंबई पोलिसांकडून बीएआरसीतील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण. सायरन वाजवून मॉकड्रिल करण्यात आलं. युद्धसज्जतेच्या पार्श्वभूमीवर ठाणे रेल्वे स्थानक पोलिसांचा रूट मार्च. जीआरपी आणि आरपीएफ पोलिसांचा रूट मार्च. 70हून अधिक पोलीस कर्मचारी आणि अधिकारी रूट मार्चमध्ये सहभागी. युद्धाच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडमध्ये मॉकड्रिल. नागरिकांनी कोणकोणती खबरदारी घ्यायला हवी याच्या प्रशासनाकडून सूचना देण्यात आल्या. नाशिकच्या केटीएचएम महाविद्यालयामध्ये मॉकड्रिल. हल्ल्याच्या वेळेस नेमकं काय केलं पाहिजे याचं उपाययोजना आणि प्रात्यक्षिक देण्यात आलं. पटनामध्ये सिव्हिल डिफेन्सकडून ब्लॅकआउट आणि मॉकड्रिल. यावेळी सायरनही वाजवण्यात आला. युद्धजन्य परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांनी कशा पद्धतीनं स्वसंरक्षण करायचं याचे नागरिकांना धडे दिले. सायरन वाजल्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, वेंगुर्ले भागात ब्लॅकआउट. काल रात्री 15 मिनिटांचा ब्लॅकआउट करण्यात आला. राजधानी दिल्लीतील खान मार्केटमध्ये मॉकड्रिल. एनडीआरएफ, सिव्हिल डिफेन्स, पोलीस, अग्निशमन दल, महापालिका, रेल्वे, सिव्हिल डिफेन्सचे कर्मचारी मॉकड्रिलमध्ये सहभागी. मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सिव्हिल डिफेन्सच्या जवानांचं मॉकड्रिल. यावेळी जर युद्धावेळी सायरन वाजला तर नेमकं काय करावं याची माहिती दिली. छत्रपती संभाजीनगरच्या रेल्वे स्थानकावर मॉकड्रिल. आग लागल्यावर काय करावं, इमर्जन्सी निर्माण झाल्यास काय करावं या संदर्भात प्रशासनानं नागरिकांना सूचना केल्या. रत्नागिरीत पाकिस्तानवर एअर स्ट्राईक केल्यानंतर प्रशासन अलर्ट मोडवर. जिल्ह्यामध्ये 5 ठिकाणी मॉकड्रिल. सायरन वाजवून युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाल्यास प्रशासनाची रंगीत तारीख. पालघरच्या तारापूरमध्ये मॉकड्रिल. हवाई हल्ला झाल्यास नागरिकांनी कशा पद्धतीनं स्वतःचं संरक्षण करून इतरांना मदत करावी याचं प्रात्यक्षिक दिलं. पाकिस्तानवर केलेल्या एअर स्ट्राईक नंतर सोलापूरचा 7 रस्ता चौकात जल्लोष. शेतकरी आणि कामगारांच्या उपस्थितीमध्ये एकमेकांना लाडू भरवत प्रहारच्या कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला. अयोध्येत ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी मोहिमेनंतर जल्लोष साजरा. अयोध्येत साधू संतांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला. मुंबईमध्ये भाजप प्रदेश कार्यालयाबाहेर बॅनरबाजी. ऑपरेशन सिंदूरचं बॅनर लावत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नवभारताचं सामर्थ्य असा बॅनरवर उल्लेख. भारतानं पाकिस्तानात केलेल्या एअर स्ट्राईक नंतर रायगडमध्ये शिवसेनेचा जल्लोष. मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीत एकमेकांना पेढे भरवत कार्यकर्त्यांकडून जल्लोष साजरा. पहलगाम हल्ल्याचे प्रत्यक्षदर्शी नवीन पटेल यांनी पंतप्रधान मोदी आणि अमित शहांचे आभार मानले. पाकिस्तानला धडा शिकवणं आवश्यक, आता नाही तर कधीच नाही. नवीन पटेल यांची प्रतिक्रिया. शिंदेंच्या शिवसेनेचे खासदार नरेश मस्केंकडून भारतानं केलेल्या हल्ल्याचा जल्लोष. ठाण्यातील आनंदाश्रम इथे हा जल्लोष साजरा करण्यात आला. कल्याणमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर जल्लोष. ढोल ताशांच्या गजरात हा जल्लोष साजरा करण्यात आला.
भारताकडे जर कोणी वाकड्या नजरेनं बघितलं तर घरात शिरून मारू ऑपरेशन सिंदूरवर सदाभाऊ खोत यांची प्रतिक्रिया. हिंदुत्ववादी सरकार असेपर्यंत कोणाच्या केसालाही धक्का लागणार नाही, सदाभाऊ खोत यांचं वक्तव्य. भारतानं केलेल्या एअर स्ट्राईकवर नवनीत राणांची प्रतिक्रिया. घर में घुसकर मारा है, कब्र तुम्हारी खोदी है, ये तो अभी शुरुआत है, पिक्चर अभी बाकी है पाकिस्तान, नवनीत राणांचा टोला. दहशतवाद्यांनी आपल्या माता भगिनींचं सिंदूर पुसलं होतं, म्हणूनच आपल्या सैन्यानं पाकिस्तानातील दहशतवाद्यांचा खात्मा केला. आता पाकव्याप्त काश्मीर परत घेतलं पाहिजे, योगगुरू बाबा रामदेव यांचं वक्तव्य. घर में घुसकर मारा है, कब्र तुम्हारी खोदी है, गायक सोनू निगम यांची भारताच्या ऑपरेशन सिंदूरवर एक्सपोज्ड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.